आरसीटी इन्स्टिट्यूटमध्ये प्लेसमेंटमध्ये लागलेल्या विद्यार्थ्यांशी आपण बोललेलो आहोत. तर त्यांच्याच बॅचमध्ये आणखी काही विद्यार्थी आहेत, त्यांचा पण एक्सपिरियन्स आपण जाणून घेणार आहोत. तर आम्हाला सगळ्यात पहिले तुझं इंट्रोडक्शन दे. माझं नाव नवनाथ लक्ष्मण सूर्यवंशी. माझी 12वी श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे झालेली आहे. ओके. त्याचबरोबर 12वी सोबत मी ते सरांकडे पीबीएचा कोर्स करत आहे. ओके. मग आरसीटी इन्स्टिट्यूटकडे सध्या विद्यार्थी त्यांचा एक करिअर गायडन्स किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन करणारा म्हणून या प्लॅटफॉर्मकडे बघत आहेत. तर याबद्दल तुला काय वाटतं? तर ज्या विद्यार्थ्यांची 12वी कॉमर्समध्ये झालेली आहे त्यांच्यासाठी तर पीबीएचा कोर्स आरसीटी हा प्लॅटफॉर्म सर्वोत्तम चांगलाच आहे. ओके. पीबीए कोर्स हा आरसीटी मध्ये जर केला तर 12वीच्या विद्यार्थ्यांना कॉमर्स नंतर पुढे लवकरात लवकर जॉब भेटू शकतो. ओके. मग जसं तू सांगितलेस की सध्या तू 12वी पास आउट आहेस आणि या कोर्सच्या माध्यमातून तू म्हणजे जॉब पण करत आहेस. Yes. तर सध्या तू कुठल्या फील्डमध्ये आणि कुठल्या पदावर काम करतोय? अकाउंटिंग मध्ये. ओके. मग आरसीटी इन्स्टिट्यूट मध्ये जी हँड ऑन ट्रेनिंग होते किंवा ज्याला आपण प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणतो, तर याबाबत तुझं काय मत आहे? जे कंपनीमध्ये रिअल वर्क केलं जातं ते हा. आम्हाला इथं म्हणजे इथे आम्हाला शिकवलं जातं, ट्रेनिंग दिली जाते. ओके. आरसीटी इन्स्टिट्यूट मध्ये जी जॉब गॅरंटी दिली जाते ऑन स्टॅम्प पेपर, Yes. तर या बाबतीत तुला काय वाटतं? जेव्हा आम्ही 12वी झाल्यानंतर इथे आलो होतो सर्वप्रथम पीबीए साठी, तेव्हा आम्हाला तेवढा ट्रस्ट नव्हता की पीबीए कोर्स हा कसा राहील. नंतर सरांनी एक गॅरंटी दिली की 100% ऑन स्टॅम्प पेपरवर. त्यामुळे आम्ही पीबीए मध्ये आणखी करायचं ठरवलं आणि त्यामुळे आम्हाला खूप आवडलं. ओके. जॉबसाठी तुझा जो इंटरव्ह्यू झाला जॉब भेटण्याच्या अगोदर, तर त्याची प्रिपरेशन जी झाली तर ती या इन्स्टिट्यूट मध्ये करून घेतली होती का? येस येस. कशा प्रकारे घेतली होती त्याबद्दल थोडं सांगशील? तर कम्युनिकेशन स्किल असेल, आय कॉन्टॅक्ट असेल इत्यादी आमची प्रिपरेशन करून घेतली होती. ओके. सध्या आपण बघतोय की विद्यार्थी एज्युकेटेड आहेत, त्यांनी भरपूर शिक्षण झालेलं आहे, बट त्यांच्या हातामध्ये जॉब नाहीये. बट तू Yes. 12 म्हणजे तुझ्या 12th नंतर विदिन 6 मंथ मध्ये जॉब करतोयस. तर तुझं नॉलेज तर आहेच, बट कुठलाही जॉब करण्यासाठी काही स्किल्स लागतात Yes. विद्यार्थ्यांकडे. तर म्हणजे तुझ्या जॉब करिअर मध्ये तुला कोणकोणत्या स्किल्स याच्यामध्ये उपयोगात आल्या? इंटरव्ह्यू असेल, कम्युनिकेशन स्किल. ओके. जर या इन्स्टिट्यूट बद्दल तुला नवीन विद्यार्थ्यांना जर सल्ला द्यायला सांगितला तर तू काय देशील? जे कॉमर्स विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जर लवकरात लवकर जॉब पाहिजे असेल तर पीबीएचा कोर्स हा आवश्यक आहे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांकरिता. ओके. ज्या प्रकारे तू आमच्याशी कम्युनिकेट केलंस त्यावरून तू आम्हाला असं कळलं की आरसीटी इन्स्टिट्यूट हा तुझ्या लाईफ मधला एक बेस्ट अपॉर्च्युनिटी म्हणून तुझ्या लाईफ मध्ये आली, Yes. ज्याच्या माध्यमातून तुझं एक बेस्ट करिअर घडलं, बरोबर आहे? तर यामध्ये जर आरसीटी इन्स्टिट्यूटला 1 ते 10 मध्ये गुण द्यायचे असतील तर तू किती देशील? 10 गुण देईल. ओके. 10 गुण देशील. ओके. या इन्स्टिट्यूटला जर आम्ही असं सांगितलं की तुला एका वर्ड मध्ये डिस्क्राईब करायचं आहे, तर तू काय सांगशील? करिअर गायडन्स. ओके. मग जसं तू सांगितलेस की तुझं 12th झालेली आहे, 12th मध्ये तू पीबीए कोर्स जॉईन केलास. Yes. आणि त्यानंतर विदिन 6 मंथ मध्ये तू जॉबला लागलास. Yes. बट कोर्स आणखी पूर्ण झालेला नाहीये. कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुझ्या जॉब मध्ये आणखी ग्रोथ होणार आहे. तर पीबीए कोर्स जॉईन करण्याच्या अगोदरचे तुझे विचार आणि हा कोर्स जॉईन केल्यानंतर तुला जो एक्सपिरियन्स भेटला, जे शिकायला भेटलं, तो आणि आता सध्या तू काम करतोस या कामाबद्दलचा एक्सपिरियन्स आणि याबद्दल तुझे पीबीए कोर्स बद्दल जे विचार आहेत, तर अगोदरच्या आणि या विचारांमध्ये जो डिफरन्स आहे त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आणखी आवडेल. मी सर्वप्रथम जेव्हा पीबीए जॉईन केलं तेव्हा मला एवढी आयडिया नव्हती की पीबीए मधून आपल्याला एवढं काही शिकायला भेटेल. नंतर आता जे 5-6 महिने मी शिकलं, म्हणजे असं मला वाटतं की कॉमर्सच्या विद्यार्थ्यांकरिता तर आवश्यक कोर्स राहील जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर पुढे जॉब भेटेल. ओके. म्हणजे सध्या मार्केटमध्ये जी सिच्युएशन आहे की गव्हर्नमेंटची प्रिपरेशन करतायत किंवा खूप एज्युकेटेड आहेत बट त्यांना जॉब नाहीये, तर इथे तुम्ही लवकर सक्सेसफुल होऊ शकता असं तुला वाटतं? येस. म्हणजे तुझ्या लाईफ मध्ये एक टर्निंग पॉइंट आलेला आहे या इन्स्टिट्यूट मुळे, बरोबर? हो. ठीक आहे. तुझी या इन्स्टिट्यूट मधील जी जर्नी आहे ती तू आमच्याशी शेअर केलीस त्याबद्दल थँक्यू सो मच.